हॅलो. धन्यवाद संदेश वकारे. तर जाऊया या मॅचकडे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो दुपारच्या सत्रामध्ये. तुम्ही पाहताय गावदेवी ओवली 40+ अजित सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर एका बाजूला विक्रम सोट वडूनगर तर एका बाजूला शेलूमाता वर्ल्ड या दोन्ही संघांमध्ये महायुद्ध पाहायला मिळणार आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या 4 षटकामध्ये ते पाहायचं आहे मित्रांनो. पहिला षटक जो आहे तो पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या ज्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी होईल का फलंदाजी होईल ते पाहायचं आहे. आमच्या सोबत चांगलंच रंग भरलेला आहे स्पर्धेमध्ये ते म्हणजे अल्पेश गायकवाड गुणलेखक. जाऊया आपण मान सन्मानकडे. आपले मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो टार्झनजी पाटील यांच्या शुभ हस्ते दयानंदजी भंडारी यांच्या मान सन्मान करायचा आहे. टार्झनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मान सन्मान करायचा आहे. मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. दयानंद भंडारी साहेब यांचा मान सन्मान करताना टार्झन पाटील ज्यांनी खरोखरच या सामन्यामध्ये कोल्ड्रिंक दिलेली आहे टार्झन पाटील यांनी. तसेच तानाजी पाटील उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा टार्झन पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करायचा आहे. तानाजी पाटील कालेरचे समाजसेवक तसेच संतोष साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा टार्झन पाटील यांना विनंती करतोय संतोषजी साहेब उपस्थित झालेले तर मी टार्झन पटेल यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा मान सन्मान करायचं आहे. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. जाऊया या मॅचकडे मित्रांनो. तर आतापर्यंत 2 धावा इथं आलेल्या आहेत. महेश आलेला आहे गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहे आणि फलंदाज आहेत ते इंद्रपाल आणि संजय आहे. एक धाव इथं संपादन केलेली आहे. आता मात्र एक जबरदस्त फटका चेंडू जातोय 6 धावांसाठी. ती म्हणजेच 8 धावा इथं झाले. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज महेश. बघूया पुन्हा एकदा इंद्रपाल उंची जास्त गाठलेली आहे का बघूया काय होतंय एक्झॅक्ट. आणि इथं मात्र खेळ सोडलेला आहे आणि 6 धावा सुद्धा येत आहेत. षटकार इथं लागलेले आहेत. हॅट्रिक पूर्ण करतोय का नाही हा फलंदाज बघायचा आहे. इंद्रपाल चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र चेंडूला खेळून काढला. चेंडू जातोय वाईट स्लॉगांच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी.
तर चांगले असले का यश प्राप्त होत आहे. म्हणून ही चांगली साथ इथं दिलेली आहे संजय याने. मित्रांनो, पाण्याचा थेंब जो आहे तो चिखलात पडला तो नाहीसा होतो, हातावर पडला तर चमकतो आणि जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं हिरं होतं. मात्र पाण्याचा थेंब जो असतो तो तोच असतो. म्हणजे साथ चांगली असायला पाहिजे. चांगली साथ देताना दिसतोय संजय इंद्रपाल याला. चांगली भागीदारी इथं पाहायला मिळते. तर दुसरं षटक टाकण्यास सज्ज झालेला आहे तो म्हणजे जीतू. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. 19 धावा झालेल्या आहेत. कॅमेरामॅनच्या अंदाजामध्ये आमची डिझाईनमॅन गणेश दादा सुद्धा कॅमेरामॅन झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन येते जितू. बघूया काय कसं काय घडतंय या षटकामध्ये ते पाहायचं आहे. पहिला चेंडूला सफल होऊन केलेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक धाव इथं मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आता तो जोरात पाडण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही आणि धाव चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात इथं करून देतोय या आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 धावा, 1 धाव इथं दिलेली आहे 2 चेंडूमध्ये. मात्र उदयजी म्हात्रे जाताना दिसत आहेत. आता मात्र चेंडूला फोर्स केला. चेंडू हवेत आहे मात्र प्रयत्न केला होता तर चेंडू जातोय 6 धावांसाठी. या उन्हाच्या क्षणी आता मात्र स्वेर मारा इथं पाहायला मिळतोय. पंचचा वाईटचा इशारा येतोय पंच भाऊ पाटील यांच्याकडून. एक धावण्यामध्ये भर पडलेली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा इथं झालेत. पुन्हा एकदा जितू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता. चेंडूला पाठवून दिलाय. वाईट स्लॉगांच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे. एक से ज्यादा कुछ नाही आहे. 1 धाव मात्र मिळते फलंदाज संजय याला. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा आतापर्यंत झालेत. चांगल्या योगदान चांगली फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज इंद्रपाल आणि संजय. आता मात्र चित्त होतोय. फर्निचर बिघडताना दिसत. पहिला हादरा बसतोय शेलू मातावळी या संघाला. गाडीचा अँगल चेंज करायचा आहे. समोरची जी गाडी आहे गाडी नंबर कोणती आहे बघा जरा. 70 प्रेमनाथजी पाटील व्हायकल जे आहे त्याचा अँगल चेंज करायचा आहे प्लीज. प्रेमनाथजी पाटील.
जिथं पुन्हा एकदा सज्ज होते. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच मंगेश. बघूया काय पेश करतोय, कसं आपल्या संघासाठी योगदान देतोय ते पाहायचं आहे. जिथं पुन्हा सज्ज होते मंगेश याला. चांगला चेंडू अपील करता येतं. डायरेक्ट हिट मारला होता, मात्र लेग बाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 29 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या इथं लागल्या त्या म्हणजेच 29 धावा इथं झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे इंद्रपाल. अवघ्या 18 धावा करून चांगले योगदान आपल्या संघाला देऊन तो बाद झालेला आहे. मात्र संजय आणि मंगेश कशा पद्धतीने खेळून काढता ते पाहायचं आहे. 12मध्ये 29 धावा इथं आलेल्या आहेत. आता 12मध्ये किती धावा जमवत आहेत ते पाहायचं आहे. कारण समोरचा संघ जो आहे विक्रमस्पद वडूनगर हा तो मोठा ताकदवार संघ आहे. 50+ कडे योग्य आहे. तर बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. जास्त जिम्मेदारी जी आहे ती मंगेशवर येऊन ठेपलेली आहे. षटक क्रमांक 3 म्हणजेच तिसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजेच भिरू. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहिजे. समोर असणार आहे मोठं वादळ मंगेश. शिलमाता वर्ल्ड या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. शॉर्ट चेंडू, चेंडूला फिरवून दिला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 30 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो तुम्ही पाहताय गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 आणि सामना पाहताय विक्रमसत वडूनगर आणि शिलूमाता वर्ल्ड दरम्यान हा सामना. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू कार्पेटच्या साईडने जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळते. मंगेशला स्ट्राईक रोटेट करतोय संजय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. भिरू पुन्हा सज्ज होते. पुढचा चेंडू टाकण्याचे समोर असणारे फलंदाज मंगेश. बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून काढतोय ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणावर नजर टाकली तर डीपमध्ये क्षेत्ररक्षणात तैनात झालेले आहेत. आता मात्र चेंडूला फोर्स केला आहे. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव मात्र मिळते. चांगली गोलंदाजी इथं करताना दिसतोय भिरू. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूचा विचार केला तर एक अशी धावसंख्या दिलेली आहे. चांगलीच गोलंदाजी इथं केलेली आहे भिरू यांनी. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा इथं जमवतात ते पाहायचं आहे. आता मात्र लाफ करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. फ्लॅग स्ट्रोक ज्याला म्हणतात तो स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंदीचा खेळ इथं पाहता करताना दिसत आहेत फलंदाज संजय. काय गोलंदाजी आतापर्यंत केलेली. खरोखर 4 चेंडू टाकून झालेले आणि 3 फक्त धावा इथं दिलेले आहेत. चांगली माहिती आमच्याकडे पोहोचवताना गुणलेखक अल्पेश गायकवाड. आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात येतोय. चेंडू जातोय षटकारासाठी.
6 धावांसाठी सुरुवात चांगली केलेली आहे. करताना दिसतोय फलंदाज महेश पेश करतोय 6 धावा. आता मात्र चेंडूला फोर्स करतोय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षण हाय तिकडे आणि झेल 5 स्वरूपात बाद होतोय. पर का होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातो मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्र झेल कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षण आणि दुसरा हैदराबाद नगर या संघाला. तर 2 विकेट इथं घेतलेले आहेत. चांगलीच गोलंदाजी इथं केलेली आहे. पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये एक षटकार खाल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज इंद्रपाल. नवीन फलंदाज जातोय. हिम्मत जातोय. बघूया हिम्मत करावी लागेल आता या संघाला, कारण 63 धावांचा आव्हान असताना 2 गडी बाद झालेले आहेत. ते हिम्मत आता हिम्मत यायला दाखवायला लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय इंद्रपालला. हिम्मत याला बघूया कशा प्रकारे आकडून ओपन करतोय हिम्मत हा फलंदाज. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू सन्मान दिला. चेंडू विशेपमध्ये जातोय. आव्हान क्षेत्रामध्ये 1 धाव इथं मिळते. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा इथं झालेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय हिम्मत. स्ट्राईक मिळते राजा याला. तर 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 7 धावा इथं झालेल्या आहेत. डाव करा फलंदाज येतोय.
विनायक तर राजा आलेला आहे. सॉरी, चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मात्र शॉर्ट थर्मॅनच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करताना दुसरी धावाचा प्रयत्न करताना गडी बाद होतोय. अजून एक हादरा बसतोय विक्रमस्वत वडूनगर या संघाला. बघा शेलू मात्र वळ या संघाचा खेळाडू गोलंदाज फलंदाज संजय हा हिमतीला साथ देताना दिसतोय. नवीन फलंदाज येतोय संदीप येतोय. बघूया संदीप कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतोय का नाही ते पाहायचं आहे. संकट मोचनचं काम इथं करतोय का नाही, कारण संकटात सापडलेला आहे विक्रमस्वत वडूनगर हा संघ. कारण 63 धावांचं आव्हान असताना 3 गडी बाद झालेत. महेश बाद झाला, त्यानंतर विनायक बाद झालेला आहे, त्यानंतर महेश, विनायक आणि हिम्मत हे बाद झालेले आहेत. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा देऊन 3 विकेट इथं घेतलेला आहे. इथं गोलंदाज इंद्रपाल याने 2 विकेट घेतलेला आणि एक जर विकेट आपण विचार केला तर धाबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. नरेश येतोय आता, चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे बोलतात थोड्या समांतर करतात. धाव मिळते अवंतर, वाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. अतिरिक्त धावाने भर पडलेले संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा इथं झालेल्या आहेत. कोणा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी नरेश. आता मात्र ऑफच्या साईडने दिशेकडे मारण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा आमच्याकडे बोलतात, दोन्ही हात समांतर करतायत, वाईटचा इशारा येतो पंचांकडून. 10 धावा इथं झालेल्या आहेत, दुहेरी डिजिटमध्ये गेलेल्या आहेत धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय नरेश, याला सूर मिळत नाहीये. आता मात्र चांगला सूर मिळतोय का नाही ते पाहिजे. पुन्हा एकदा एक वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. हॅट्रिक कंप्लीट तिथं करताना दिसतोय गोलंदाज नरेश. नरेंद्र हाय समस्या. आता मात्र कानमंत्र देताना दिसतोय संजय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण सलग 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. आता मात्र लेगच्या दिशेकडे रवाना होतोय चेंडू. चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. तर धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजे 15 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय नरेंद्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे राजा डावखुरा फलंदाज आहे. आता चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र सूर इथं गवसलेला आहे नरेंद्र याला.
कमबॅक करतोय या चेंडूवर. स्टेप आउट केल्यावर जोरात पाडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मिस करतोय फलंदाज राजा. थोडासा संघर्ष करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलीच गोलंदाजी इथं करताना दिसतोय गोलंदाज नरेंद्र. कारण पहिले 3 चेंडू आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा आला होता, त्यानंतर चौकार दिला, त्यानंतर चांगलं कमबॅक करताना 2 चेंडूवर. स्टेप आउट केलेला आहे. चेंडूला बिरकून दिला. चेंडू गोळीच्या मार्फत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव मात्र राजा याला मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा झालेल्या आहेत. बघूया संदीप कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतोय. कारण 63 धावांचा वड असताना जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही हात समांतर करता येतं. तो फाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव इथं मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 18 धावा इथं झालेल्या आहेत. हातावर चेंडूला भेदकून दिलाय. चेंडू जातोय लांब, लांबच लांब 6 धावांसाठी. धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारणे गरजेचं आहे. पुन्हा सज्ज होते नरेंद्र. आता पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू हाताला. जबरदस्त झेल इथे संपादन करतोय. क्या बात आहे. काय झेल पकडलाय. अजून एक हादरा बसतोय.
DJ Umesh. Tanka Dada Shivaji Mada Tanka Dada Shivaji Mada. तर 30 धावा इथं झाल्या. गरजेचे आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणमध्ये चेंजेस पाहायला मिळतंय. मंगेश चांगलं योगदान देतोय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असणारे फलंदाज राजा. अकरा मध्ये 33 धावा काढायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडूला बिरकून दिला. चेंडू जातो वाईट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये जातोय. मात्र एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. आता मात्र 10 चेंडू शेष आहे तर 29 धावांची गरज. आता चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेलमतवल या संघाला जर जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके जे आहेत ते मारून न देता एकाने 2 धाव दिले तरी काही हरकत नाही आहे. आता मात्र चेंडूला फोर्स करतो. चेंडू हवेत आहे आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. धावा इथं केलेल्या आहेत. 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा इथं झालेल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. विनोद पाटील कुठे असतील त्यांनी बॅट्समॅन स्थाना पण व्हायचं आहे. विनोदजी पाटील कामतघरचे विनोद पाटील. विनोदजी पाटील एक धाव इथं मिळते लेग बॅकच्या स्वरूपात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 37 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू शेष आणि 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर रंगत पाहायला मिळणार आहे. चेंडूला विरकून दिलाय. वाघाची धार फोडलाय. पहाड मारलाय मोठा षटकार.
पहिला चेंडू हवेत आहे. संजय मात्र चांगलीच झेल प्रदान करताना राजा हा बाद होतोय. विक्रमसोट वडूनगर या संघाचा फलंदाज. राजा बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो, तो म्हणजेच भिव. बघूया कशा पद्धतीने खेळतोय ते पाहायचं आहे, कारण 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असताना भिरू आलाय. बघूया भिरू कशा पद्धतीने धावा काढतायत ते पाहायचं आहे. प्रमोद भोईरची जादूगिरी पहिल्याच्या चेंडूमध्ये. आता मला चांगला चेंडू काढायला लागते असं वाटतंय, मात्र पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर करत आहेत. वाईटचा इशारा. धावांमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 44 धावा झाल्या. त्या 19 धावांची गरज अवघ्या 5 चेंडूमध्ये. चेंडूला फोर्स करतो, चेंडू जातोय. आता मात्र चुकी करतोय संजय. जागेवर चेंडू पकडायचा होता. कारण 4 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. चांगली लढत इथं पाहायला मिळते. शिवमाता वल आणि विक्रमसोट वडूनगर या दोन्ही संघांदरम्यान 4 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. चांगला चेंडू होता, खोदून काढला, चेंडूला फिरकून दिला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. एक धाव पूर्ण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही आहे. एक धाव मात्र मिळतं. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. किती झाल्यात त्याला महत्त्व नाही, किती राहिल्यात त्याला महत्त्व आहे. तर मात्र 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू, लालच दिली होती. आता मात्र धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धाव आता मात्र 2 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 2 चेंडू शेष आणि 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतोय दीपक चौगुले. जातोय, बघूया काय घडतंय. 2 मध्ये 13 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा प्रमोद भोईर इथं पुढचा चेंडू. चांगला चेंडू, चेंडूला खोदून काढलाय, कार्पेटच्या साहाय्याने जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आता मात्र एकच धाव मिळते, एक चेंडूमध्ये तब्बल 13 धावांची गरज. आता मात्र मोठा फटका आहे तो मारत नाहीये आणि हा सामना विजय संपादन करतोय तो म्हणजेच शेलुमतावल हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन इंद्रपाल संजय मंगेश, बेस्ट ऑफ लक.